नमस्कार दोस्तों और किसान भाइयों। तो आज हम परभनी डिस्ट्रिक्ट के पूर्णा जो रीजन है वहाँ पे एक किसान भाई के खेत में अभी हल्दी का जो कंडीशन है वो हम देख रहे हैं। तो आप क्रॉप की कंडीशन देख रहे होंगे तो क्रॉप की हाइट ग्रोथ उतनी ज़्यादा अच्छी नहीं है, मगर जो हल्दी पे ग्रीनरी है वो ग्रीनरी अभी तक है। तो ये जो खेत है यहाँ पे ज़्यादा बारिश होने के कारण पानी नहीं रुकता है ज़मीन में, तो उसकी वजह से जो रूट डैमेज और जो फिंगर का डैमेज का प्रोसेस था वो नहीं हुआ है। वो जो कंदसड रहती है वो कंदसड नहीं हुई है। जो भी अभी ज्या पण शेतकरी बांधवांचे जे हळद पीक आहे सध्या जर ग्रीन असेल, अशा ग्रीन पानाच्या हळदीला रोग नसेल तर शेतकरी बांधवांनी अशा हळद पिकाला खताचं चांगल्या प्रकारे नियोजन करणं खूप गरजेचं आहे। कारण हळद पिकाच्या शेवटच्या कंडिशनमध्ये हळदीला खतं सोडणे खूप गरजेचे असतात। त्यामध्ये जे काही वॉटर सोल्युबल खतं असतात त्यामध्ये मुख्यतः 52-34 आहे, त्याचबरोबर 0050 आहे, 0060 आहे आणि भरपूरसे काही वॉटर सोल्युबल खतं आहेत जे पाण्यामध्ये द्राव्य खतं आहेत, जे आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते खतं सोडले पाहिजेत। आणि ज्या शेतकरी बांधवांची हळद अशी उघडी दिसत आहे, ही पाहू शकता तुम्ही, हा जो कंद आहे हा कंद उघडा आहे, तर उघडा असल्यामुळं त्याची वाढ होत नाही आणि तो जाग्यावरच खराब होतो। तर अशा उघडे जे कंद आहेत त्यावर शेतकरी बांधवांनी माती लावून घेतली पाहिजे। तर हे पाहू शकता कंद व्यवस्थित आहे हळदीचा, तर जो असा उघडा कंद आहे त्यावर माती लावून घेतली पाहिजे। आणि हा जो कंद आहे ह्या कंदाच्या वाढीसाठी जे काही फर्टिलायझर्स लागतात, जे काही खतं लागतात ते सोडणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून जे हळदीची वाढ आहे ती योग्य पद्धतीनं होते। यामध्ये जिबर्लिक ॲसिड आहे, काही काही हार्मोन्स आहेत, सायटोकायनिन नावाचं पण एक हार्मोन आहे। त्या सायटोकायनिन नावाच्या हार्मोनच्या उपयोगामुळे जे सेल डिव्हिजन आहे ते सेल डिव्हिजन होते आणि जी लांबी आणि जाडी आहे ते वाढीसाठी मदत होते। त्याचबरोबर काही सीवीड एक्स्ट्रॅक्ट पण असतात ज्यामध्ये त्याचा पण फायदा होतो हळदीच्या कंदाच्या वाढीसाठी। तर शेवटच्या टप्प्यामध्ये हळदीचा कंद चांगला वाढवण्यासाठी शेतकरी बांधवांनी हळदीच्या कंदाला ड्रिपच्या माध्यमातून वॉटर सोल्युबल जे खतं आहेत 0050, 52-34 अशा 65-40 अशा खतांचा 65-40 अशा खतांचा वापर करून जे आपल्या हळदीचं पीक आहे त्याची गुणवत्ता सुधारावी आणि उत्पन्नामध्ये वाढ करावी। तर शेतकरी बांधवांनो, शेवटच्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांनी हळदीच्या पिकाला योग्य ते फर्टिलायझर्स द्यावे आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ करावी। कारण हळदीच्या बाजारभावामध्ये तेजी आहे आणि पुढच्या वर्षी पण 2026च्या बाजारामध्ये पण हळदीच्या तेजी राहण्याचे संकेत आहेत। कारण क्रॉप डॅमेजची रिपोर्ट जास्त आहे आणि जे क्रॉप आहेत चांगले त्या शेतकरी बांधवांनी याची चांगली काळजी घ्यावी, ही सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे। अशाच हळद उत्पादनाच्या माहितीसाठी आणि बाजारपेठेतील हळदीच्या बाजारभावासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा। धन्यवाद शेतकरी बांधवांनो। जय जवान जय किसान।